समारंभ कार्यक्रमात चालणार श्रीफल वाढवण्यात येत आहे। च्या माध्यमातून काशीबाई तुकाराम शेतकर राजेश तुकाराम शेतकर यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम झालेला आहे। आता दोन्ही पाट्यांचा शुभारंभ केल्यानंतर राजेश शेतकर काशीबाई शेतकर त्यांच्या सर्वांचा सहकार्य सर्वात मान्यवरांचा मनापासून आभार।
उपस्थित राहायचं असे ते सर्व आगरी समाज, कोळी समाज यांच्या बांधवांना, महिला बांधवांना आणि मुंबईहून आलेल्या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की सर्वांनी तिथे आपण उपस्थित राहायचं. कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. गेली 2 वर्ष आधी माझे कार्यकर्ते व सर्व समाज बांधव यांच्या सहकार्यातून आपण स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम हाती घेऊन झालेल्या कामाला ज्यांनी योगदान दिले आहे असे आपल्या गावचे सुपुत्र उद्योगपती गणेश रबर प्रोडक्टचे मालक गणेश तुकाराम शितकर समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानतो.
आज एक आगळा वेगळा असा सोहळा इथे पार पडला आहे. हिंदू स्मशानभूमीचं सुशोभीकरणाचं उद्घाटन सोहळा आज इथे पार पडला आहे. असे पण समाजसेवक आहेत किंवा असेही ग्रामस्थ आहेत जे आपल्या श्रमदानातून किंवा देणगीच्या स्वरूपातून किंवा एखादं विकास काम करून आपली स्मशानभूमी कशी सुंदर होईल तर याच भावनेने हिंदू स्मशानभूमी खरसेचं जीर्णोद्धार झालेलं आहे. काही कामं झालेली आहेत, आतमधले शेडची कामं झालेली आहेत, रंगरंगोटीची कामं झालेली आहेत. त्याचं उद्घाटन सोहळा आज इथे पार पडला आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ असे सर्व समाज बांधव एकत्र येऊन आणि कोळी बांधव एकत्र येऊन हा सोहळा पार पडलेला आहे. तर या सोहळा प्रसंगी आपण इथे उपस्थित आहोत. तर मित्रांनो, मी गणेश मांदाडकर, आपल्या पाऊलवाट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. खरसे गावातील जे दानशूर लोक आहेत, काही समाज बांधव आहेत, समाजसेवक आहेत, तर त्यांच्या देणगीतून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून हे कार्य घडलेलं आहे आणि खूप छान कार्य आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की आपलं घर स्वच्छ असावं, घर सुंदर असावं, परिसर सुंदर असावा, बंगला सुंदर असावा, पण आपण शेवटच्या क्षणी जिथे जाणार आहोत ती स्मशानभूमी किंवा ते वैकुंठ धाम स्वच्छ असावं किंवा सुंदर असावं, सुशोभित असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि ते कार्य आज खरसे गावामध्ये झालेलं आहे. तर खरसे गावाच्या सर्व दानशूर व्यक्तींना किंवा ज्यांनी श्रमदान केलं आहे प्रत्येक व्यक्तीचा हा सन्मान आहे. तर आज खूप छान असा कार्यक्रम इथे पार पडत आहे आणि त्या कार्यक्रमास संपूर्ण गाव, संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित आहेत. आणि या संक्रांतीच्या सणानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि ते कार्यक्रम आता इथे पार पडत आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून स्मशानभूमीचं जीर्णोद्धार तुम्हालासुद्धा बघता यावं. ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर गावातसुद्धा हा संदेश पोचला पाहिजे की वैकुंठधाम आपल्या गावचं वैकुंठधाम कसं असायला पाहिजे. त्याचा चांगला संदेश इतर गावात सुद्धा जाईल आणि इतर गावांच्या सुद्धा वैकुंठधाम जे आहेत, ज्या स्मशानभूमी आहेत, त्या अशाच सुशोभित होतील आणि ते सुद्धा लोकांना बघता येतील. संक्रांती निमित्तानं दरवर्षी समाजाची मीटिंग असते आणि त्या समाजाच्या मीटिंगसाठी पूर्ण समाज या पालावर येतो, समाजाच्या पालावर येतो. आणि मित्रांनो, खरसे गावाची एक परंपरा आहे की संक्रांती निमित्तानं आणि शिमग्याला अशा 2 मिटिंगा ह्या होळीच्या खसरामध्ये होत असतात. तर आता संक्रांत आहे, म्हणजे काल संक्रांत झाली आणि आज किंक्रांत. तर आजच्या दिवशी मीटिंग असते गावाची संपूर्ण आणि त्यानिमित्तानं आज हा हिंदू स्मशानभूमी खरसेचा जीर्णोद्धाराचा उद्घाटन सोहळासुद्धा पार पडला आहे. तर आज मीटिंगसुद्धा आहे. तर तिथला सोहळा उरकून सगळे ग्रामस्थ होळीच्या पटांगणामध्ये मीटिंगसाठी उपस्थित आहेत. आज त्यानिमित्तानं आज उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं महिला मंडळसुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. तर महिला आणि पुरुष असे होळीच्या पटांगणात इथे बसलेले आहेत आणि तिथे तिळगुळ घेत आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर समाजाच्या वतीनं तिळगुळ सगळ्यांना वाटण्यात आलेलं आहे आणि सत्कारसुद्धा झालेला आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सूचना काय असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.